सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर चर्चेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. आज पुन्हा एकदा त्यांनी लोकवृत्त सोबत बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की पक्ष फुटीवेळी शरद पवारांना सोडून जाताना आम्हाला प्रचंड दुःख झालं होतं. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांकडून कार्यकर्त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन आम्ही हे पाऊल उचलल्याचे रामराजेंनी सांगितले. फलटण विधानसभा मतदारसंघावर पहिल्यापासून रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता आहे. या मतदारसंघामध्ये जरी आरक्षित असला तरी या मतदारसंघाची संपूर्ण गणिते ही रामराजे यांच्या सांगण्यावर हलतात. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. आतापर्यंत 3 वेळा दीपक चव्हाण या सामान्य घरातील कार्यकर्त्याला रामराजे यांनी आमदार म्हणून या मतदारसंघातील त्यांची पकड वेळोवेळी दाखवून दिली आहे. रामराजे हे जरी भूमिका जाहीर करत नसले तरी काल मेळाव्यामध्ये झालेल्या भाषणामध्ये जयंत पाटील यांनी सुद्धा देव जसा आपल्याला दिसत नाही तसा आपला राम सुद्धा आता आपल्याला आपल्या व्यासपीठावर दिसत नाही तरी सुद्धा ते आपल्या सोबतच आहेत असं वक्तव्य केले होते. सध्याची रामराजेंनी घेतलेली जी भूमिका आहे या भूमिकेमुळे फक्त फलटण विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर मानखटाव विधानसभा मतदारसंघ, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या 2 मतदारसंघांमध्ये सुद्धा रामराजेंच्या भूमिकेचे परिणाम नक्कीच जाणवणार आहेत. रामराजे हे फक्त फलटण विधानसभा मतदारसंघातील नेते नसून आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे राजकारण हे बऱ्यापैकी रामराजे निंबाळकर हेच बघत होते. त्यामुळे आता या विधानसभेमध्ये रामराजेंच्या या खेळीचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर काय होतात हे पाहावे लागेल. आज फलटणमध्ये शरदचंद्र पवार साहेब स्वतः उपस्थित होते. नाईक निंबाळकर फॅमिलीपैकी संजीवराजे असतील, इथल्या स्थानिक आमदार असतील, आमदार चव्हाण असतील, अनिकेत राजे असतील, सत्यजित राजे, विश्वजित राजे असतील, हे सर्वांनी आज प्रवेश केलेला आहे. रामराजे आपल्या समवेत आहेत. रामराजांनी काय आज प्रवेश केलेला नाहीये. मात्र राम आपल्या बरोबर असल्याचं जयंत पाटील म्हणतात आणि बारामती बरोबर फलटण नाव हे जोडलं गेलेलंच आहे असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे. रामराजे आपल्या समवेत आहेत. काय सांगाल राजे? असं आहे, हा प्रश्न वारंवार विचारला जातोय गेले 4 दिवस. असं आहे, शरद पवारांच्या बद्दल माझ्या भावना ह्या काही माझ्या तरुणपणापासून राजकीय नव्हत्या. किंबहुना मी वारंवार सांगत आलेलो आहे की आमच्या पिढीचे हिरो म्हणून आम्ही शरद पवारांच्याकडे त्या काळात बघितलेलं आहे. त्याचं कारण आहे अगदी स्पष्ट सांगायचं तर तत्कालीन राजकारणात दिल्लीला टक्कर देणारा दुसरा माणूसच नव्हता. त्यावेळेस इंदिरा गांधी, कैलासवासी इंदिरा गांधी या सर्व होत्या. पण त्यांनाही न जुमानता स्वतः महत्त्वाकांक्षा ठेवून की बाबा मला इकडं जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, म्हणून आम्ही पवारसाहेबांच्या बरोबर मी गेलो. नंतर 1985ला त्यांनी समाजवादी काँग्रेस काढल्यावर तर मी जॉईनच झालो होतो. परंतु मी अपरिपक्व होतो. आपला फलटणपुरता मर्यादितच राहिलो होतो. परंतु त्या काळात पवारसाहेबांनी केलेली भाषणं मला जी आठवतात की युनोमधल्या शेतकऱ्यांच्या विषयी ज्या भावना होत्या आणि शेतकऱ्यांनी कशी शेती करावी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरनं त्यांनी घेतलेलं ज्ञान, अण्णासाहेब शिंदेसारखे त्यांच्याबरोबर सहवासात त्यांनी घालवलेले दिवस, त्यांचे वडील बंधू आप्पासाहेब पवार यांनी एकंदरीत त्यांच्या घराची जी शेतकऱ्यांच्या विषयीची घातलेली घडी, याचाच परिणाम साहजिक माझ्यासारख्या माणसावर होणं म्हणजे काही अनैसर्गिक त्यात काही नव्हतं. त्यामुळे 85 सालपासून पवारसाहेबांच्या मागे फिरत राहणारा माणूस मी जेव्हा ॲक्टिव्ह झालो 91 साली, त्याचं कारण हे फार पवारसाहेबांच्या संमतीने झालो असंही म्हणता येणार नाही किंवा त्यांनी त्याला विरोध केला, काही निरोप पाठवले असंही म्हणता येणार नाही. परंतु फलटण तालुक्याचं तत्कालीन राजकारण हे विकासाच्या मागे जी संस्कृती माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी सांगायचं, तर फलटणला मला हे सांगावंसं वाटतं की आमच्याकडं जी शाळा आहे रोजे प्राथमिक, ही 1876 का काय तेव्हापासून शाळा आहे. बरोबर. ही संस्थान असताना जी आमची संस्कृती, आमच्याकडं नीरा उजवा कालवा आला, फलटण संस्थानमध्ये घेतला गेला. कारण फलटण संस्थानमध्ये ब्रिटिशांना हा कालवा नेण्याची गरजच नव्हती. त्यांनी बारामतीकडनं पुढे पाणी कुठं न्यायचं तिथं
बरोबर. नेलं असतं. ही जी संस्कृती होती, फलटणला जे वैभव होतं, हे सत्तेच्या राजकारणात एकमेकाचं दुणं काढून त्यांचं कोणाचं तरी राजकारण होत गेलं, परंतु लोकांचं राजकारण कधी, विकासाचं राजकारण कधी झालं नाही. हे ओळखून शिवाजीराजे म्हणजे संजीवराजे माझे भाऊ, त्यांच्या वडिलांनी, जे स्वतः आमदार होते 2-3 वर्ष, त्यांनी आम्हाला एकत्र बोलवलं आणि सांगितलं की रामराजे, आपण ज्या घराण्यात जन्म घेतलेला आहे, मी सगळ्यात मोठा आहे या पिढीत. संजीवबाबांचा जन्म 64-66चा असेल मला वाटतं. बरोबर. विठोबाबांचाही त्याच काळातला असेल, रघुनाथराजांचा. आणि तो विचार करून त्यांनी आमच्याकडनं लिहून घेतलं की आम्ही एकमेकांशी भांडणार नाही. आधी आम्ही भांडतो, परंतु ते भांडण नसतं, आर्ग्युमेंट असतं. मगाशी म्हणून तेच माझा प्रश्न आहे की तुम्ही तिघं एकत्र आहात आणि सगळ्या विषय हाच आहे त्यात की त्याला आमची बांधिलकी आहे. अच्छा. सुलतांना दिलेल्या शब्दाला आणि लोकांना दिलेल्या शब्दाला, आणि लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला उचलून धरलं, हां. ती पद्धत आम्हाला विसरून जमणार नाही. आणि हेच आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगतोय की नाईक निंबाळकर नाव लावणं सोपं आहे, परंतु नाव लावल्याबरोबर जबाबदारी जी येते, बरोबर. ही एका वाक्यात सांगायचं तर माझं एक भाषण झालं होतं की आम्ही सर्वसामान्य माणसाला माताचे गठ्ठे म्हणून बघत नाही, बरोबर. परंतु त्यांचं विकास साधणं, त्यांचं सर्वसाधारणपणे सगळं आयुष्य सांभाळणं, हे आपलं या घराण्यात आल्यानंतरचं एक कर्तव्य आहे, असं समजून आम्ही राजकारण केलेलं आहे. आणि ही संस्कृती आपण फलटण आणि आमच्या संबंधित जी काही लोक जिल्ह्यात आहेत त्यांच्याबरोबर मी पसरवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही हा सगळा खटाटोप तुम्हाला सांगायचं कारण की शरद पवारांना सोडताना माझ्या स्वतःच्या मनाला काय वाटलं हे मी कधी एकदा बोलून दाखवलं. पण झालं असं की आम्ही सगळे जे पवारसाहेबांना भेटायला गेलो, त्यांच्यापैकी एकाचीही अशी इच्छा नव्हती की पवारसाहेबांना टाकून आपण सत्तेत सामील व्हावं. कोणाचंच नाही. मी फार मोठं वाक्य बोलतो, अगदी फार मोठं वाक्य आहे. त्याच्यात मी साक्षीदार आहे. बर. आणि ते पुढचं जे सगळं होत गेलं, पवार कुटुंबांनी काय निर्णय घेतले, त्यांच्यात काय झालं, हे ओळखायला मी काही फार स्वतःला मोठं समजत नाही. त्यामुळे पवारसाहेबांना सोडण्यात ज्याचा उल्लेख वारंवार केला जातो की आम्ही गेले 2.5 वर्ष युतीत आहे का नाही हेच आम्हाला कळत नव्हतं. बर. हे पवारसाहेबांना सोडून इकडे जाण्याचं कारण कार्यकर्त्यांना पोलीस चौकीच्या राजकारणातनं वाचवावं, वाळूच्या खोट्या केसेस लावणाऱ्यातनं वाचवावं, मोक्याच्या खोट्या बातम्या देणाऱ्या वाचवावं, यासाठी आम्हाला कार्यकर्त्यांचंच अस्तित्व राहिलं नाही. तर मग मी अजितदादांच्याकडे गेलो काय आणि शरद पवारांच्याकडे गेलो काय? एक नेताच जाणार आहे, खालचे सगळे घरीच किंवा अजून कुठं घाबरून बरीच लोक. आता ज्याचा उल्लेख नेहमी केला जातो की आमच्यातले काही फुटले, काही पैशावर गेले असतील, पण लोक काही घाबरून गेलेले आहेत. त्यांचे कुठं अडचणीचे मुद्दे काढून एखाद्याचं रेशनचं दुकान असेल तर त्याच्यावर रेड करायला लावणं, हे कुठल्या युतीच्या राजकारणात बसतं. आणि ह्याला वरनं जर साथ मिळणार असेल तर साहजिकच आम्ही आमच्या नेत्याकडे तक्रार करणार. अगदी म्हणजे आणि अजितदादांना आम्ही सांगितलं, मी स्वतः 4 वेळा सांगितलं. अगदी स्पष्ट सांगायचं तर लोकसभेच्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे अत्यंत चांगले घनिष्ठ एकमेकाबद्दल आदर असलेले संबंध, हे राजकीय नाहीत. बरोबर. त्यांच्या कामाच्या पद्धती, त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचं विधानसभेतलं कामकाज बरोबर मी अगदी उघडपणे सांगतो आज महाराष्ट्र. परंतु विषय असा आहे की जर देवेंद्र फडणवीसांच्या नावानीच जर उल्लेख होत असेल पोलीस खात्यातनं, विशेष करून त्यांना माहिती नसेल, कदाचित नसतंच माहिती, त्यांनी काय इथं पडायचं कारण, त्यांनी इथं पडायचं कारणच नाही. आणि ते जर थांबत नसेल आणि कार्यकर्ते जर घाबरत असतील तर जे नाईक निंबाळकर घर आज माझ्या विरोधात आहे, यांची रेप्युटेशन एकदा त्या घराबद्दल माझं म्हणणं आहे तुम्ही तपासून बघा. राजकारणाचा विषय वेगळा आहे, त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केले, समाजात त्यांच्याबद्दल फलटणच्या काय बोललं जातं हे तुम्ही तुमचं चेकिंग करा. मी काही त्याच्याविषयी बोलायला तयार फारसं नाही आहे. त्यामुळे अजितदादांच्याकडे गेलो हे फक्त कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेवून गेलं आणि कार्यकर्त्याच्या डोळ्यासमोर घेऊन पवारसाहेबांना दुखवलं गेलं. आणि जर त्यांच्याकडे जाऊन जर कार्यकर्ताच जिवंत राहत नसेल तर कार्यकर्त्यांना तोंड काय द्यायचं की तुम्ही सत्तेत तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही, संरक्षण करू शकत नाही, असं असेल आम्ही चक्क विरोधातच उडी घेतलेली. कोणाचं सरकार येईल, काय सरकार येईल याची पर्वा आम्ही फारशी करत नाही.
1995ला आम्ही अपक्ष म्हणून निवडून आलेले लोक लोकांनी उचलून धरलेले आहे. आणि मी तुम्हाला खंडाळा तालुक्याचं कौतुक सांगेन. मी नगराध्यक्ष होतो फलटणचा. खंडाळा तालुक्याचा मला संबंध नव्हता. इतका बरोबर. लीड मला खंडाळ्यामध्ये खंडाळ्यामधनं मिळालेलं आहे. आणि आजही खंडाळ्यात मला मानणारी, माझ्यावर प्रेम करणारी हजारो माणसं आहेत. हा असा जो विषय होऊन बसलेला आहे, आम्ही सत्तेच्या पाठी जाणार नाही. आम्ही आमच्या माणसांचं वैयक्तिक जनतेचं, माझ्या कार्यकर्त्यांना सर्वस्व वाहिलेलं आहे. आणि हे सर्वस्व वाहताना त्यांचं भलं व्हावं, त्यांच्यासाठी संघर्ष करावा म्हणून आत्ता आम्ही संघर्षात उतरून ज्यांना आम्ही दुखवलं, ज्यांनी आमच्यावर अनंत उपकार केले, ज्यांनी आम्हाला माझ्यासारख्याला वारंवार संधी दिली, आमदार नसताना मंत्री केलं, अशा माणसाला दुखवताना मी कधीतरी बोलीन, मी एक जास्त खोलवर बोलीन. अजितदादांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आणि तो प्रयत्न फेल गेल्यानंतर आज आम्ही सत्तेच्या विरोधात ठामपणे आमच्या लोकांच्या समोर उभे आहोत. आता प्रश्न राहिला की मी का जात नाही, असं म्हणजे महाराष्ट्राला मला सांगावंसं वाटतं की अजितदादांना मी दिलेले शब्द होते की मी त्यांना परवाही फोन करून भेटायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते जमलं नाही. ते म्हटलं मी काही महायुतीचा प्रचार करणार नाही, मी घरी बसेन एक वेळ, मी काही तुम्हाला सोडत नाही. माझी ही कात्रीत पडल्यासारखी अवस्था झालेली होती. बरं. त्यामुळे मी संजय बाबांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, तुम्हाला माझा काही विरोध नाही. ज्या कार्यकर्त्यांनी गेली 30 वर्ष माझा शब्द ऐकला त्यांना मी ही मुभा दिली. आणि हा निर्णय आमच्या कुटुंबाचा नाही आहे, फलटण कोरेगावच्या जनतेचा हा निर्णय झालेला आहे. हे आपल्याला शरद पवारांच्या बरोबर जायचं आहे. माझ्याबरोबर जिल्ह्यातले कोण येतील ते येतील, नाव येतील ते येतील. प्रत्येक मतदारसंघातलं राजकारण या जिल्ह्यात वेगळं आहे. परंतु जाता जाता मी आपल्याला एकच सांगेन की पवार कुटुंबियांच्यावर प्रेम केलेली माणसं फलटणमध्ये आमच्या कुटुंबासहित बरीच आहेत. त्यामुळे या कुटुंब अस्तित्व एकत्र टिकावं हे माझं वैयक्तिक मत आहे. हे मी काय त्यांच्या कौटुंबिक भांडणात किंवा एवढ्या राजकारणात मी काही बोलणार नाही. परंतु हाचा सगळा विषय झाल्यानंतर, हा निर्णयाला आल्यानंतर आज आपण पुढे कसं जायचं हे मी ठरवेन. आता मला काय मिळायचं राहिलं म्हणून मी कुठं राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवू. मला काय दिलं नाही एवढाच विषय आणि काय मिळालं नाही. त्याचा मी वापर काय केला, हा जग काय जिल्हा बघतोय, महाराष्ट्र बघतोय. कारण महाराष्ट्राचं 81 DMC पाणी वाचवण्यात माझाच मोठा सहभाग होता. मी काय असं टेंडरच्या भानगडीत पडून करत नव्हतं. त्यामुळे BJPचं माझं वाकडं नाही, देवेंद्र फडणवीसांचं माझं वाकडं नाही. मोदी साहेब, अमित शहा आम्ही बघितलेलेच नाहीत. मोदी साहेबांना एक वेळा फक्त भेटलेलो आहे, अमित शहांना अजून बघितलेलंच नाही. आम्हाला कुठली तत्त्वप्रणाली नाही, आम्हाला काही राजकीय तत्त्वप्रणाली, हिंदुत्व बिंदुत्व हे आम्ही ओळखत नाही. आमचं हिंदुत्व, आमचं राजकीय विचार, आमची लोकं आणि त्यांचं भलं हेच माझा धर्म आहे आणि त्यासाठी आम्ही त्या धर्माचं पालन करतोय. खरं तर रामराजेंची सुरुवात ही झाली ती अपक्ष निवडणूक लढून आमदार झाले आणि त्यानंतर अपक्षांचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चाललं. दुसरे अपक्ष त्यांच्याबरोबर होते हर्षवर्धन पाटील. आता हर्षवर्धन पाटील आणि रामराजे हे दोन्ही एकत्र आता शरदचंद्र पवार साहेबांबरोबर आलेत. याचा परिणाम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रावर होणार आहे, हे कसं बघता आपण? मी फार लांबचा आणि दूरचा विचार करणार नाही. जर लोक असतील मला, कारण राजकारणात महत्त्वाकांक्षा ही लागतेच. परंतु माझ्या आयुष्यात क्रिकेट खेळण्यापलीकडे दुसरी कुठलीही महत्त्वाकांक्षा नव्हती. माझा राजकारणातला प्रवेश हा ॲक्सिडेंट होता. घराचं नाव आणि आपलं फलटण तालुका शाबूत ठेवायचं काम हे आपलं जन्मजात कर्तव्य, या भावनेने मी राजकारणात आलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर परिणाम होईल ना होईल, फलटणवर तर चांगला परिणाम होईल असं लक्ष नाही. कारण ज्या प्रवृत्तीशी आम्ही बांधतोय, आमचं काही, मी मागाशीच बोललो तुम्हाला की माझं काय भारतीय जनता पार्टीने दिल्ली आणि फिल्ली काही काढीचा इंटरेस्ट नाही आम्हाला. हे ताकद देऊ नये. साधा विषय आहे की महायुतीत आम्हाला सन्मानाने वागवलं जावं आमच्या कार्यकर्त्यांना, ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. ही माफक अपेक्षा होती. दुसरा काहीच विषय नाही आहे, विषयच नाही आहे दुसरा काही. आणि त्याची जर आता तुम्हाला अगदी स्पष्ट सांगून, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मी देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, मी, संजीवराजे, माझा मुलगा अनिकेत राजे असे भेटलो. मीच म्हणलं होतं की तुम्ही गोरे साहेबांना आणि तत्काळ त्यांनी उमेदवारी डिक्लेअर केली होती, रणजित नाईक निंबाळकरांना बोलवून घ्या. आमचं आणि गोरेंचं माझ्या त्यांचे वाद झाले. आता शेवटी गोरेसाहेब काय बोलले हे ऐकण्यासारखं आहे.
तुम्ही काय सांगताय म्हणाले रामराजे, तुम्ही मला माझी सुपारी दिली होती, आता मी सुपारी दिली होती. अरे बाप, हे असं बोलल्यावर आम्ही उठलून बाहेर पडलो. ही वस्तुस्थिती आहे. सुपारी देण्याचे प्रयत्न माझ्याकडनं होतील, माझ्यावर खंडणीचे केस करायचे प्रयत्न या दोघांनी केले, आणि माझ्या आईवडिलांच्याबद्दल वेडवाकड जो बोलला, त्याच्या स्टेजवर मी राजकारणात जाऊन बसेन इतका नामर्द मी नाही, आणि मी जाणार नाही म्हणजे नाही. जे काय लागेल ते मला भोगायला लागेल ते मी भोगायला तयार. आता रामराजे साहेब, पवार साहेबांच्या बरोबर तर सगळं तुमचं सैन्य गेलेले आहेत, राजे मागायत, वाट बघतात पलटणची जनता, राजे कधी प्रवेश करेल, हा एक भाग झाला. पण पुढचं, तुम्ही स्टार कॅम्पेनर शरदचंद्र पवार गटाचे असाल असंही बोललं जाते, आणि दुसरी गोष्ट, वाई खंडाळा मतदारसंघामधली तुमच्या नावाची चर्चा आहे. मी माझ्या मतदारसंघाच्या बाहेर कुठेही राजकीय महत्त्वाकांक्षा आयुष्यात ठेवलेली नाही. ठीक आहे, एकेकाळी मला वाटत होतं की आपण पार्लमेंटमध्ये जावं, बर, एकेकाळी 99च्या आसपास, आणि संजीवराजेंच्या हातात हा तालुका देऊन टाकावा असं वाटत होतं. परंतु दुर्दैवाने ते काही जमलं नाही. त्यामुळे फलटण खंडाळा काय आणि फलटण कोरेगाव काय आणि फक्त फलटण काय, जी लोक महाराजावर प्रेम करतात त्यांचा विकास करण्यासाठी माझं कायम राहणार आहे. मला काय फलटण खंडाळ्यात काही इंटरेस्ट नाही, उभं राहण्याचा प्रश्न येत नाही. पवारसाहेब निर्णय घ्यायला सक्षम आहेत, परंतु माझ्या लोकांना जर त्रास झाला खंडाळ्यातल्या किंवा माणमधल्या, तर त्यांच्या पाठीमागे मी 101% उभा राहणार आहे. रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली, आपल्या बाबतीत झाली, आपल्या कुटुंबाच्या बाबतीत झाली, तुम्ही त्याला सडेतोड उत्तर दिलं. हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात पेटत चाललेला आहे. तो कार्यकर्त्यांमधून आणखीन पुढं काय जर झालं त्याच्यात वेगळं काय घडू शकतं अशी चर्चा सर्वत्र आहे. हे बघा, विषय असा आहे साहेब, हे आम्ही कोणावर टीका करतो हे राजकीय स्वरूपाची असते, परंतु काही लोक तुमचा मत्सरच करत असतील, बरोबर, ते कोण काय करू शकणार, तुमचा द्वेषच करत असतील. तसे हे आमचे भावकीतले चिरंजीव आहेत. त्यांना वाटतं की नाईक निंबाळकर म्हणजे ते एकटेच आहेत, बाकीचे कोणच नाही आहेत. त्यामुळे हे गोऱ्यांच्या विषयी मला काही बोलायचं नाही. गोऱ्यांच्या विषयी बोलण्या इतपत काही राहिलेलंच नाही. लोकांनी त्यांना ओळखले. आजही ते बहुतेक ते दैवडीत ते काय बोलतात, एकदा माझं नाव घ्यायचं आणि एकदा शरद पवारांचे. आता त्यांचं म्हणणं आहे की माझा संघर्ष आहे हा रामराजे आणि शरद पवारांशी आहे. माझं म्हणणं असं आहे की जो माझ्याशी संघर्ष करतोय तो अस्तित्वातच नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी कशाला त्याशी संघर्ष करू, आणि तो काय बोलतोय त्याची परवा मी काय करू. ते जे काही बोलत होता त्याला शोभणारं त्याची वैचारिक लेवल कळते, आणि विषय असा आहे की त्याला निवडून देतात, त्यांनी हे ओळखून घ्यायला पाहिजे की आपण कुठं होतो, काय आहे आणि पुढं कायचं ठेवलंय. फलटणच्या जवळचे जे तिन्ही मतदारसंघ आहेत, म्हणजे मानखटाव असेल, वाई असेल, कोरेगाव असेल, या सर्व मतदारसंघामध्ये फलटण धरून आपलं प्राबल्य आहे, आपले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे. येणाऱ्या काळात आपली पूर्णपणे ताकद तिथं राहील, कसं राहील काय बघा, सांगा? मी संजू बाबांच्या हातात हे सगळं राजकारण दिलेलं आहे. बरं, परंतु मी एक सांगेन की जर आवश्यक वाटलं तर मी माझे विचार सोडून निश्चितपणे याच्यात प्रचाराला उतरीन, आणि ते या दोघांच्या विरुद्ध आहे, कुठल्या पार्टीच्या विरुद्ध नाही. एकंदरच हे होते रामराजे नाईक निंबाळकर. आपली त्यांनी स्पष्ट सडेतोड भूमिका मांडलेली आहे. कारणं सगळी सांगितली. फलटणमध्ये जो रणजित नाईक निंबाळकर यांच्याकडनं जो पोलीस खात्याचा वापर आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात गरज भासली तर स्वतः रामराजे आपल्याला प्रचारात उतरलेले दिसणार आहेत. सुजित आंबेकर, सातारा.